आज सकाळी भावातला ना मी खूप दिवस झालं नाचणी सत्व दिलंच नव्हतं, म्हणून मग त्याला खायसाठी नाचणी सत्व बनवलेलं होतं. त्याच्यात थोडंसं जिरं, एक लसणाची पाकळी आणि थोडीशी कोथिंबीर असं ठेचून बारीक करून दिलं होतं. आता हे 2 जे कंटेनर आहेत ना, हे जे मी खूप दिवस झालं शोधत होते. मला कुठे भेटतच नव्हते विकत घ्यायचे म्हटले तर. आणि खाली रस्त्यावर विकायला येत होते, पण ते खूप महाग सांगत होते. म्हणून मग मी आणि मोस्टली ते साडीवर, कपड्यांवर वगैरे असं देत होते. म्हणून ना मग मी घेतलेच नव्हते. आणि मग काल रविवारी आम्ही जाऊन घेऊन आलो ते प्लास्टिकच्या दुकानातून. आणि मग जे काही धान्य होतं ना ते भरून ठेवलं. म्हणजे धान्य भरण्यासाठीच मला ते हवं होतं, कारण माझी सगळी गटली इकडे एक तिकडे एक असंच पसरलेलं होतं. म्हणून मग मला ते हवेच होते. तर मग त्या दुकानवाल्या काकांना सांगून मग आम्ही ते मागवून घेतले होते. आता मागच्या एका माझ्या पावभाजीच्या व्हिडिओवर ना एक कमेंट आली होती की मटार खूपच कमी घातलेली मी त्याच्यात म्हणून. तर त्यावेळेला ज्यावेळेला मी केली होती ना पावभाजी, त्यावेळेला 50 रुपये पाव किलो मटार होते, म्हणून मग मी थोडेच घातले होते. आणि आत्ता हे जे मटार आहेत ना, हे मला 100 रुपये 1.5 किलो मिळाले. तर आत्ता सीझन आहे, तर आत्ता आपण काय जास्त घातले तरी काय प्रॉब्लेम नाही. मटार म्हटलं सोलून ठेवूया. सगळे काय सोलले नाही, थोडे सोलून ठेवले एका भाजीपुरते होतील तेवढे, कारण परत सोलून ठेवले तर त्याला मोड वगैरे येतील, म्हणून मग मी थोडे सोलले. नंतर जेवून घेतलं आणि भावा तोपर्यंत झोपला. तर त्याच्यासाठी जे गरम पाणी केलं होतं, कारण त्याला खूप सर्दी झाली आता 2 दिवस. मग त्याला मी रोज थंडच पाणी देते, पण आता सर्दी झाली म्हणून गरम पाणी केलं होतं. तर त्याच्या बॉटलमध्ये ते ओतून ठेवलं, म्हणजे तो उठला की तो कधी पण पिऊ शकतो आहे. आणि तो झोपल्यानंतर अशी मग मी बारीक सारीक कामं करत असते. म्हणजे जसं की मसाल्यातला डबा काहीतरी संपला असेल मसाल्यातलं, तर ते ओतून ठेवले. जिरे संपले होते म्हणून जिरे ओतून ठेवले. आणि काश्मीरी लाल पावडर पण संपली होती, म्हणून मग तीसुद्धा मी ओतून ठेवली. आणि हे लसणाचे गड्डे दरवेळेला मी असे गड्डे ठेवत नाही, सुट्टे करून पाकळ्या करून ठेवते. उभं राहून किती ठेवणार करणार, म्हणून मग मी खाली बसले. तोपर्यंत आमचं पिल्लू रडत उठून आलं. आणि सर्दी झाल्यामुळे ना त्याची झोपच व्यवस्थित होत नाही आहे. सारखा तो उठतो आहे आणि किरकिर करत राहतो आहे. तर त्याला घेऊन मग मी बाकीचं उरलेलं काम कंटिन्यू केलं. संध्याकाळी मी पण थोडी झोपून उठली, आणि झोपून उठल्यावर इतकी थंडी वाजत होती. तर म्हणतात चला छान कडक मस्त चहा करूया. सो आलं टाकून आज मस्त चहा बनवला आणि छान निवांत बसून चहा घेतला. कारण ट्यूशन चालू व्हायच्या आधी मला चहा घेऊन बसावं लागतं, कारण ट्यूशन संपते 7ला आणि 7 नंतर कधी चहा पिणार ना, असं होतं. म्हणून मग मी आधीच चहा घेऊन बसते. चलो बाय.